नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम. आपण पाहतात गाडीव इतिहास. आजचा आपला विषय आहे ॲम्बेसेडर कारच्या निर्मितीचा इतिहास. थोडा वेळ आपल्यासोबत राहा, पाहत राहा गाडीव इतिहास. जे नवीन असतील त्यांना विनंती, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपले छान व्हिडिओ त्या ठिकाणी होत असतात. तर त्याच्यानुसार आज बंगालचं जी काही त्या ठिकाणचं असणारं निवडणूक चालू आहे, तर या दरम्यान ज्यावेळेस आपण कलकत्त्याला जातो, तर कलकत्ता शहरामध्ये प्रत्येक 4 गाडी मागे जर आपण पाहिलं तर एक ॲम्बेसेडर आपल्याला पाहायला मिळते. पण नेमकं काय प्रकार आहे की ॲम्बेसेडर तिथं जास्त काय? तर हा इतिहास ज्यावेळेस आपण पाहतो तर त्यावेळेला ॲम्बेसेडर जी कंपनी आहे, ज्याला आपण राजदूत असा शब्द वापरतो, एखाद्या देशाचा दुसऱ्या देशामध्ये गेलेला शाही पाहुणा म्हणजे ॲम्बेसेडर, त्याला राजदूत अशा प्रकारचा मराठीमध्ये आपल्याला भाषांतर करता येईल. तर ही जी ॲम्बेसेडर कंपनी आहे, तर ही कंपनी म्हणजेच आपण अगदी 5-25 वर्षापूर्वी पाहिलं असेल की या भारतातली किंग ऑफ द रोड, रोडचा राजा ज्याला म्हटलं जायचं, अगदी पंतप्रधानापासून ते कलेक्टरपर्यंत लाल दिव्याची गाडी म्हणजेच ॲम्बेसेडर. नुसते ॲम्बेसेडर दिसली तर लोक, पांढऱ्या ॲम्बेसेडर दिसली लोक तर बाजूला सरकायची, कारण का त्याच्यामध्ये VIP लोक बसलेत. म्हणजे एवढं कारनं या देशामध्ये नाव कमवलं होतं. म्हणजेच रोडवर 70 ते 80चं दशक तर असं होतं की रस्त्यावर दिसणाऱ्या एकूण कारमध्ये 70% कार ह्या ॲम्बेसेडर असायच्या. कुठं अपघात झाला तर त्याच्यामध्ये अतिशय कमी त्याला इजा पोचायची. म्हणजे सुरक्षितता असेल, बाजारात असणारं किंवा भारतीय असणारे रस्ते, त्याच्या बनावटीनुसार त्याचं केलेलं सस्पेन्शन, या सर्व गोष्टीमुळे ही जी कार असेल अशी अतिशय प्रसिद्धीला पावली होती. मग नेमका या कारचा इतिहास नेमका काय आहे, कुणी बनवली, याचे मालक कोण आहेत, या सर्व गोष्टी आपण इथं जाणून घ्या. पुन्हा विनंती आपल्याला की जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. फार छान व्हिडिओ असतात, मागचे व्हिडिओ पाहायला विसरू नका. तर त्याच्यानुसार ही जी ॲम्बेसेडर कार कंपनी आहे, तर ही कंपनी, याचं जे मूळ बनवणारी जी कार जी असेल, ह्या कंपनीचं नाव आहे हिंदुस्तान मोटर्स लिमिटेड. जे भारतातील ही कंपनी, भारतातील एक ज्याला आपण नंबर 1ची कंपनी. तर या कंपनीची जी स्थापना असेल तर ती केली आहे 1942 साली CK बिर्ला समूहानं. जे बिर्ला होता समूह, त्यांनी या 1942 साली हिंदुस्तान मोटर्स लिमिटेड कंपनीची स्थापना केली. सुरुवातीचा याचा जो प्लांट होता तर तो गुजरातमधल्या पोर्ट ओखा या ठिकाणी प्लांट आहे. म्हणजे छोटा तिथं कारखाना होता. याचा अर्थ असा नाही की आपण आता ॲम्बेसेडर कंपनीवर आलेलं नाही, कारण का आपण हिंदुस्तान मोटर आहे, ही जी काही त्याचा कंपनी जी असेल मूळ कंपनी, तर त्याच्यातला हा ॲम्बेसेडर एक ब्रँड आहे. पुन्हा आपण त्याच्यावर यायचं तर त्या हिंदुस्तान मोटर्सचा जे होता गुजरातला प्लांट होता. त्यानंतर 1954ला तो आता बंगाल या ठिकाणी त्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आला. सुरुवातीला ते याच्यामध्ये सांगितलं तुम्हाला की ऑटोमोबाईलला लागणारे काही छोटे छोटे पार्ट तयार केले जात होते. मात्र ज्यावेळेला बंगाल या ठिकाणी हा जो प्लांट आहे तो हिंदुस्तान मोटरचा तिथं स्थलांतरित झालेला आहे, बंगालमध्ये उत्तरपारा गावामध्ये. उत्तरपारामध्येच कलकत्त्याच्या बाजूला हुगळी आणि हुगळीच्या बाजूला असणारा उत्तरपारा, म्हणजे कलकत्त्यामध्येच आपल्याला म्हणता येईल बाजूला असणारा हा प्लांट. तर 795 एकरवरला हा जो प्लांट होता, तर तिथं स्थलांतरित झाल्यानंतर या कंपनीनं आता जी परदेशी जी काही बनावटीच्या कंपनी, भारतात आणखी काही कुठल्या प्रकारची निर्मिती नाही, आपण पारतंत्र्यात इथं राहतोय, त्यामुळं भारतात एखादी स्वतंत्र आपली अशा जी कार कंपनी असावी अशा प्रकारे बिर्लाला वाटलं. आणि म्हणून बिर्लाने 1956 साली ब्रिटनची जी कंपनी आहे मॉरिस ऑक्सफर्ड सिरीज 3 या कंपनीशी करार केला. आणि करार करून त्यांच्याच मार्गदर्शनाखाली, म्हणजेच तिथं या ब्रिटिश कंपनीचं तिथं कार बनत होत्या, ऑक्सफर्ड सिरीजच्या कार, मॉरिस कार त्या ठिकाणी बनत होत्या. तर भारतामध्ये कंपनी त्यांनी आता करार करून याच उत्तरपारा म्हणजे कलकत्ता बेंगाल या ठिकाणी आता आपली नवीन कार त्या ठिकाणी बाजारात आणली 1958 साली. आणि त्याला नाव ठेवलं ॲम्बेसेडर. त्याला ॲम्बेसेडर म्हणतो आपण, तर ॲम्बेसेडर नाव ठेवलं. आणि 1958 ते 2014 56 वर्ष या गाडीनं भारतीय मनावर राज्य केलेलं आहे. सुरुवातीला याचं विश्लेषण खूप केलं मी की रोडचा राजा त्याला म्हटलं जायचं, आणि त्याचं टोपण नाव होतं MB, मला त्याला ॲम्बेसेडर अशा प्रकारचं नाव आहे. त्यातल्या त्यात म्हणजे आपण जर बघितलं की सर्व मंत्रालयात, म्हणजे तो केंद्रीय मंत्रिमंडळ असेल, राज्याचं मंत्रिमंडळ असेल, त्याचबरोबर VIP जेवढी लोक असतील तर सर्वाकडेच ही कार असायची. त्याचा रुबाब वेगळा असायचा. आणि त्यातल्या त्यात 1970 ते 1980 अगदी अत्युच्च टोक या कंपनीनं गाठलेलं होतं. त्यामुळे ही कंपनी अतिशय व्यवस्थित चालायला लागली. याचे अनेक अशा प्रकारचे मॉडेल आले. म्हणजे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूपासून
ते 2014 पर्यंत प्रत्येक पंतप्रधान, प्रत्येक मुख्यमंत्री याला ही गाडी त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येकाकडे राहिलेली आढळून येते. तर त्यानंतर याचे अनेक मॉडेल्स आले. मात्र अँबॅसेडर हा मुख्य धागा आपण पकडून ठेवूया. ज्यावेळेस ही गाडी 1958ला बाजारात आणली तर त्याची कंपनीची शोरूम किंमत फक्त 11,000 होती आणि तुम्हाला पूर्ण टॅक्स सहित गाडी 14,000 रुपयाला बाहेर मिळायची. त्यानंतर कंपनीनं निर्याती करायला सुरुवात केली. बांगलादेश असेल, पाकिस्तान आहे, जपान, श्रीलंका या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या अँबॅसेडर कार ज्या होत्या त्या ठिकाणी विक्रीला गेल्या आणि अशा रीतीने दुबईला सुद्धा कार त्या ठिकाणी गेलेत. तर हे होत असताना पुन्हा तो जो काही परिसर होता, उत्तरपारा जो भाग आहे कलकत्त्यातला, तो एवढा त्या ठिकाणी वाढला या कंपनीच्या कार. 22,000 कामगार तिथं काम करतायत. त्यामुळं हिंद मोटार फ्लॅग नावाचं रेल्वे स्टेशन तयार झालं. त्या रेल्वे स्टेशन असेल, कंपनी असेल, त्याच्याकरता शाळा आली, रुग्णालय आले, घरे आली, प्रार्थनास्थळ आलं, मोठी मैदान आली आणि तो परिसर पूर्णपणे या अँबॅसेडर कंपनीच्या नावावर त्या ठिकाणी एक मोठी वसाहत तिथं निर्माण झाली. आणि त्यानंतर मात्र आपण बघितलं 2014ला आता 1991 पासूनच खऱ्या अर्थानं जागतिक अर्थकारणाला किंवा जागतिक अर्थकारण आता सुरुवात झालं होतं किंवा अर्थकारणाचं जागतिकीकरण सुरुवात झालं होतं. त्यामुळे बाहेरच्या कंपन्या आता यायला लागल्या. खास करून अँबॅसेडरला किंवा हिंदुस्थान मोटर कंपनीला जो चक बसलेला आहे तो म्हणजेच ही जी काही म्हणजे जपानहून आलेली कंपनी, कधी काळी जपानला आपली गाडी जात होती अँबॅसेडर आणि जपानहून मारुती या ठिकाणी सुझुकी आली. त्यानं मात्र आता या कंपनीला त्याचं ॲव्हरेज असेल, त्याचं बाकी ऑटोमेशन असेल, त्यामुळं त्याला चक बसायला सुरुवात केली आणि 2014ला तर खूप अशा प्रकारचं म्हणजे ही कंपनी म्हणजे एवढी पाठीमागं आली. म्हणजे मागच्या वर्षी जर लाख कार जर हे होत असतील, विक्री व्हायला लागल्या, तर दुसऱ्या वर्षी 14चा आपण बघितला आढावा तर 2200 ते 2300 कार त्या ठिकाणी विक्री व्हायला लागल्या. त्यामुळे कंपनी अडचणीत यायला लागली. आता करायचं काय हा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण व्हायला लागला आणि त्यामुळं हळूहळू करून म्हणजे कंपनीचं व्यवस्थापन ढासळायला लागलं. कंपनी तोट्यात चालायला लागली आणि म्हणून 24 मे 2014 रोजी या कंपनीच्या याच्यावर उत्तरपारा ज्या ठिकाणी ह्याचं ऑफिस आहे किंवा कंपनी आहे, फॅक्टरी आहे, तिथं 24 मे 2014ला बोर्ड लागला की आजपासून कंपनी बंद करण्यात येत आहे. तर अशा रीतीनं 1958 पासून 2014 पर्यंत 56 वर्ष या कंपनीने 4.5 लाख कार म्हणजे अँबॅसेडर बाजारात आणल्या आणि या जगावर राज्य त्या ठिकाणी केलं. दुर्दैवानं जे लाल दिव्याची गाडी म्हणलं की अँबॅसेडर होती तर ती कंपनी 2017ला पूर्णपणे बंद करण्यात आली आणि 2017ला ही कंपनी म्हणजे हिंदुस्थान मोटार लिमिटेड कंपनी जी होती, फिजो जी काही कंपनी आहे, फिजो नावाची कंपनी फ्रान्सची, त्याला 80 कोटीला त्या ठिकाणी विकण्यात आली आहे. तर अशा रीतीनं या अँबॅसेडरच्या निर्मितीनं पुन्हा एकदा काय झालेलं आहे की शेवटचा श्वास घेतला. मात्र आज सुद्धा आपण जर कलकत्त्यामध्ये गेलो तर कलकत्त्यामध्ये 99% टॅक्सीज या आपल्याला अँबॅसेडर दिसतात. याच्यावरनं आणखी एक गोष्ट अधोरेखित करायची आहे मला. आज या बंगालमध्ये एकही मोठी कंपनी नाही, पण जगावर राज्य करणारी, सर्वसामान्यांवर मनावर राज्य करणारी अँबॅसेडर कंपनी कारची की बंगालमध्ये होती हे वाचल्यानंतर, हे ऐकल्यानंतर आपल्याला सुद्धा आश्चर्य या ठिकाणी वाटायला लागेल. कसं का असेना की आपल्या मनातली ज्याचे लहानाचे मोठा आपण झालो ती बघितलेली कार अँबॅसेडर याचा हा प्रदीर्घ असा प्रकारचा इतिहास आपल्यासमोर सादर केला. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा, लाईक करा, शेअर करा, आवडल्यास दुसऱ्यालाही पाठवा आणि जे विनंती पुन्हा एकदा की जे नवीन असतील तरी सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा गाडीव इतिहास.